पाहिलं होतं अंपायरकडे, परंतु चेंडू मात्र पिच कुठे होते याचं पूर्णपणे भान ठेवून चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला असे दिशा दाखवतात पंच. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय. एक 32 धावा खर्च झाल्यानंतर यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक झेपावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू दूरवर जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. कलेक्शन मात्र चुकी पाहायला मिळते आणि चुकीला मित्र माफी नाही. अजून एक धाव अर्जित केली जाते तब्बल या चेंडूवरती आणि चौथ्या धावेचा सुद्धा आगास करण्यासाठी फलंदाज मात्र आगेकूच करतायत, परंतु 3 धावांवरती समाधान मानावं लागेल. 3 धावा अर्जित केल्या जातात या चेंडूवरती. धावसंख्या होते 35 धावा ऑन द बोर्ड. वक्त बदलने को जिंदगी मिलती है लेकिन जिंदगी बदलने को वक्त नहीं मिलता. मित्र हो, क्रिकेट मध्ये तसंच असतं. गोलंदाजाला खूप चान्स असतात, फलंदाजाला फक्त आणि फक्त एकच चान्स असते. एक चान्स जरी मिस केली तरीही तुम्हाला डगावरच्या आसऱ्याला जावं लागतं. म्हणून तर क्रिकेटमध्ये सर्वात जास्त महत्व जर कुणाला असतं तर ते म्हणजे फलंदाजाला, परंतु हे विसरून चालणार नाहीये. गोलंदाज त्याहून अधिक असतो आणि गोलंदाजी करत असताना त्याला साथ देणारा हा क्षेत्ररक्षक त्याहूनही अधिक असतोय. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर तिन्ही फॉर्मेट मध्ये कोणालाही जास्त अग्रेसर मान देऊ शकत नाहीये. जसं कीर्तनाला साथ देण्यासाठी टाल टिपल्यांची गरज असते, तसंच गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असते. आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु कलेक्शन थोडंसं चुकीचं झालं आणि एक धाव एक्स्ट्रा मध्ये खर्च झाली. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्याचा मारा. उंची थोडीशी कमी केली, गतीला थोडीशी वाव दिली. परिणाम स्वरूप आपण पाहिलं निर्धाव जातोय चेंडू. अप्रतिम मारा पाहायला मिळतोय जितू यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 3 धावा खर्च केल्याने या येथे सुद्धा एक भला मोठा खेळाडू समोर असतानाही निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. इथं मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे आणि जोपर्यंत चेंडू उचलला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र थोडीशी गफलत पाहायला मिळते आणि फलंदाजाचा तालमेल पाहायला मिळत नाही. निश्चितच 40+च्या क्रिकेटमध्ये ठरलेलं असतं कोणी कुठं आणि कधी कसं आउट व्हायचं. असाच चित्र आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पाण्यासारखं राहील. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी. ऍक्शन मात्र फास्ट होती आणि चेंडू हाताला मात्र स्लो. फलंदाजाने पूर्णपणे ताकद आपल्या मनगटावर हाणून ठेवली होती आणि जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस शारीरिक भाषा ओळखली गोलंदाजाने आणि थोडीशी गती कमी केली. परिणाम स्वरूप निर्धाव राहतोय चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा इथं मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे ऑफ साइडला. चेंडू जोपर्यंत कलेक्ट होईल तोपर्यंत चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. निश्चितच ज्या फटक्याची अपेक्षा करत होता, वारंवार प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र दिशा सापडली. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला होता, परंतु चांगलं आपण टोलेबाजी पाहायला मिळाली. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू गेला सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्येला मिळाला आकार. धावसंख्या आपण पाहू शकता 41 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. निश्चित आपण पाहतोय दुसऱ्याकडून प्रेम मिळवणे ही मोठी गोष्ट असते, परंतु दुसऱ्याला प्रेम देणे त्याहून मोठी गोष्ट असते. आणि ह्या प्रेमा खातर जी मंडळी आमच्या व्यासपीठावर विराजमान आहे, खरोखरच त्यांना या कमिटीच्या माध्यमातून सलाम आणि पुन्हा एकदा त्यांना या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे.
खेळाला सुरुवात झाली. पहिल्याच षटकामध्ये 12 धावा वसूल केल्या. तिथंच आपलं आक्रमकता रूप धारण सादरीकरण केलं. त्यानंतर आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करत 20 धावा जमा केल्या. इथं मात्र जितू यांनी कुठेतरी अंकुश लावण्याचं काम केलं. एक चौकार जरी लागला असला तरी फक्त 9 धावा खर्च केल्या. इथं मात्र शेवटचं अंतिम हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी राम येतोय. कशा प्रकारे गोलंदाजी होईल पाण्यासारखं राहील, कारण खूप अनुभव आहे आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलतो का हे पाण्यासारखं राहील. इथं मात्र आतापर्यंत सरस ठरतोय. या क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गोलंदाज टर्न होतोय. राम पहिला चेंडू आपण पाहिलं, अप्रतिम हाताळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहू शकता चेंडू मात्र डावेष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतात अवंतर धावेचे खून करून एक धाव मिळाली जाते आणि एक धाव बाईच्या स्वरूपाने आपण पाहतोय. अशा रीतीने आपण पाहू शकता या चेंडूवरती आल्या 2 धावा. 1+1. निश्चितच पुन्हा एकदा टर्न होते. गोलंदाज यावेळेस गणेश. स्लो डिलिव्हरी पॉइंटच्या रिझल्ट मध्ये चेंडूला ढकलून दिलं. अप्रतिम देखना फटका आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून. चौकार. चांगली फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 23 धावांवरती नॉट आउट नाबाद खेळतोय. झुंज चालू आहे फलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज बोलतोय. इथं मात्र पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. चेंडूला टर्न केला ऑन साइडला. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मित्र आपण पाहू शकता दबाव टाकल्यानंतर त्या दबावाला यश प्राप्त होतोय फलंदाजांना. इथेही 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. अजून 2 धावा धावफलकावरती जमा होत आहेत. धावफलक आपण पाहू शकता 49. 49 धावा ऑन द बोर्ड आपण पाहतोय. एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. स्पर्धेचा पहिला दिवस पहिला सामना आकलन लावू शकत नाहीये खेळपट्टीवरती किती धावा सेफ, या अनुषंगाने आपण पाहतोय फलंदाजी. यावेळेस पुढे सर साऊंड मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी 6 धावांसाठी. या षटकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय गणेश ठाकरे आणि संघाची धावसंख्या झाली तब्बल 55 धावा. 55 ऑन द बोर्ड. गोलंदाज बोलतोय यावेळेस ओहो अप्रतिम. अजून एक चांगला फटका. देखना फटका. चेंडूवरती धरला जोर आणि वसूल करतोय. चौकार. एकदा गोलंदाज टर्न होतोय. गोलंदाज मार्ग वरती. यावेळेस पुढे सरसाल मारायचा प्रयत्न फसला आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय स्टंपिंगच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता आपण 59 धावा
धाव फलकावरती जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे. नवीन फलंदाज संजय खेळपट्टीवरती येतोय. इथं मात्र अप्रतिम हाताळलेला चेंडू पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय. तिसऱ्या धावेचा आगाज होईल का पाहण्यासारखं राहील. आणि इथं मात्र अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र, आपण सकाळच्या सत्रांती पहिला सामना उद्घाटनी सामना पाहतोय. नाणे पुकारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहिलात अष्टविनायक ठाकूरपडा. मात्र फलंदाजी करणारा संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. तब्बल 61 धावा जमा केलेल्या आहेत आणि 62 धावांचं लक्ष ठेवले आहे जनमन सर्व संघापुढे. तर पुढे आपण घेऊन चालतोय आमच्या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित यांचं विशेष गौरव आणि स्वागत करायचं आहे. तर विशेष स्वागत आणि सन्मान होतं या ठिकाणी मान्यवरांचं पाहुण्यांचं कॅमेरामॅन आपण थोडंसं स्टेज कव्हर करायचं आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना आम्हाला अर्पित केलेले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे ते भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष पद्माकर चौधरी साहेब यांचं विशेष गौरव आणि सन्मान करण्याची विनंती असेल. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर काळूजात आपण पुढे यायचं. उपस्थित मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख गेस्ट आहेत पद्माकर चौधरी साहेब. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित विद्यमान सरपंच प्रथम नागरिक ग्रामपंचायत पिंपलास आणि या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे ह्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करण्याची म्हणजे सौ सुषमा नागेश म्हात्रे या माऊलींचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. श्यामदादा चौधरी साहेब यांच्यासाठी शुभागमनाचं वेलकम. शिवसेना उपतालुका भिवंडी ग्रामीण आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. विशेष गौरव आणि सन्मान होतं मान्यवरांचं पाहुण्यांचं. सौभाग्यवती सुषमा नागेश म्हात्रे सौ सुषमा नागेश म्हात्रे विद्यमान सरपंच. त्याचबरोबर उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास श्री नागेश इंद्रपाल म्हात्रे साहेब यांचा आपण विशेष गौरव करायचा आहे. नागेश इंद्रपाल म्हात्रे विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास यांचा विशेष गौरव सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास आणि विद्यमान सदस्य सन्माननीय घनश्याम राजाराम भोईर साहेब यांचा आपण विशेष गौरव सन्मान करायचा आहे. घनश्यामजी भोईर विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य आहेत आणि तुफान पिंपळाच्या संघाचे नामांकित खेळाडू. त्यानंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास आणि विद्यमान सदस्य महेंद्र गुणनाथ पताळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. आणि मित्र, नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण श्यामजी चौधरी साहेब जयमान सरवली या संघाचे सर्व श्यामजी चौधरी साहेब यांचा आपण विशेष गौरव सन्मान करायचा आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष आणि गावडी स्पोर्ट्स ओळी या संघाचे तडाखेबाज फलंदाज अरविंदजी भोईर यांचा आपण विशेष गौरव सन्मान करायचा आहे. अरविंदजी भोईर साहेब यांसाठी विशेष गौरव सन्मान केला जातो. त्यानंतर सोनेरी टिंबर संघाचे संघनायक आणि निवड समिती सन्माननीय सदस्य कळवण भोईर यांचा आपण विशेष गौरव सन्मान करायचा आहे. कळवणजी भोईर भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेची निवड समिती या समितीचे सन्माननीय सदस्य आहेत आणि सोनेरी टिंबर संघाचे संघनायक आहेत त्यांचा आपण विशेष गौरव सन्मान करतो. त्यानंतर शिवसेना विभाग प्रमुख सुनीलजी ठाणगे साहेब सुनीलजी ठाणगे यांचा आपण विशेष गौरव सन्मान करायचा आहे. त्यानंतर शिवसेना प्रमुख पिंपलास शाखा प्रमुख पिंपलास शिवाजी म्हात्रे साहेब फुलाजी 2 मिनिट
माजी सरपंच विद्यमान सदस्य पिंपळनेर सन्माननीय फुलाजी इतरकर साहेब आणि न्यू एकपुरा पिंपळनेर संघाचे नामांकित खेळाडू आमचे परममित्र फुलाजी इतरकर यांच्यासाठी विशेष गौरवाने सन्मान या ठिकाणी केले जातात. सन्मानी व्यासपीठावर आमच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत नागरिक मधुकर माळीसाहेब यांच्यासाठी आम्हाला विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. त्यानंतर किशोरजी चौधरी सरवली या संघाचे खंड समर्थक नामांकित उद्योजक सरवली गावचे किशोरजी चौधरी यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर पंडित चौधरी यांचा पण विशेष गौरव करायचा. पंडितजी चौधरी चला दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेक यायचं आहे. कोपर आता कोणाचं आहे. त्यानंतर उमेश जोशी यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. हो करतो. त्यानंतर उमेश पाटील दिलीपजी नागावकर यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर विजयपूर खांप्या संघाचे जितू पाटील त्याचबरोबर प्रभाकर ठांगे साहेब या ठिकाणी उपस्थित आपले माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा. प्रभाकरजी ठांगे दिलीपजी नागावकर हिरामनजी मस्के यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा. हिरामनजी मस्के त्याचबरोबर विश्वनाथजी मस्के उपस्थित आहेत त्यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. विश्वनाथजी मस्के आज या व्यासपीठ मंचावर आपण पाहतो ही मान्यवर मंडळी. तर चला दोन पुढील संघाने मी आमंत्रित करतो. आपण नाणेफेक यायचं आहे. कोपर विपक्ष खानपे अँड बॅक टू नाउन क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातो. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं अष्टमी ठाकरपडा संघाने एक जबरदस्त कामगिरी केली होती. विशाल लक्ष्य आपण पाहिलं होतं. 61 धावा करून 62 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं होतं सरवली या संघापुढे. तर पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. सलामी गोलंदाज दत्ता याला पाहतो आणि पहिल्याच चेंडूमध्ये ज्यानं फर्स्ट विकेट ब्रेक थ्रू प्राप्त केली. या ठिकाणी चेंडू सुंदर सापडा अतिशय उत्कृष्ट फटका आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर आपण पाहिलो चेंडू मिडॉन सीमरच्या ट्रॅव्हल झाला होता. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं जातं. उत्तम क्षेत्ररक्षण फक्त एक धाव जैन याच्याकडे अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. एक धाव मिळते सरवली या संघाला आणि एक धावेने संघाची धावसंख्या होती ती हर्षलजी आपण ही व्यासपीठावर मंचावर यायचं. हर्षलजी या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया काय घडतंय. वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर मात्र 2 षटकांना बीट करून चेंडू समोरच्या बाहेर जातोय. चौकार. गेंद के लाइन को जल्दी हिट कर दिया था. चेंडूच्या लाईनला लवकर हिट केलं. चेंडूवर सुंदरसा फोर्स केलं आणि चेंडू मिडीवर सीमेच्या बाहेर जाणार. अतिशय चांगला फटका आपण ज्याच्या बॅट मधून पाहिला. चौकार येतो. चौकाना संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते ती 5. पहिल्या षटक प्रगती पथावर आहे. 1-5 विजयाचं लक्ष 62 धावांचं. पुन्हा एकदा दत्ता रॅटम राऊंडचा मारा. चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन आपण पाहिलं होतं. स्लो वन डिलिव्हरी एक बलून डिलिव्हरी पाहिली होती चेंडूची.
चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका, अतिशय प्रतिम फटका आपण पाहिला. स्लॉक केलं होतं चेंडूला, चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. षटकार. वेलकम किसनजी पाटील, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. हे पहिली ओव्हर किती झाले? धावा झाले 13, एक गोल बाकी आहे. धावसंख्या होती ती 13. पहिलं षटक प्रगतीपथावर जशाच तसं उत्तर. एक खोलवाटा पथा चेंडू आपण पाहिला होता, चेंडूला हलक्यात म्हणजे फक्त खेळून काढले. एक धाव मिळते, एक धावणी संघाची धावसंख्या होती ती 14. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जशाच तसं उत्तर नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. धावसंख्या ती 1/14. निश्चितच 15-16च्या सरासरीने धावा जमवायच्या धावफलकावरती आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमून दाखवून दिलेल्या आहे की अंबी किसी कम नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल आणि सामन्यावर ते वर्चस्व गाजवेल हे पाहण्यासारखं राहील. हॅलो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात आपण पाहिली होती. जशाच तसं उत्तर आपण पाहिलं होतं. जरी एक फलंदाज बाद झाला होता तरी मात्र धावसंख्या आपण पाहिली होती ती 14. 1/14. एक जशाच तसं उत्तर, नेट टू नेट फाईट. ओके ओके ओके. आणि निश्चित मित्र या ठिकाणी एक क्रिकेटच्या स्कीम चाहते असून गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, ज्यांची सौभाग्यवती माजी सरपंच सन्माननीय श्री हर्षलजी. हर्षल खंडू ना? नाही, खंडू तुझं नाव. सौभाग्यवती वसुधा हर्षल पाटील, अर्थातच वसुधा यांचे यजमान हर्षल आमचे परम मित्र आहेत. आणि त्यांच्याकडनं एक ब्रेकिंग न्यूज मित्र बघा, प्रेक्षकांसाठी ब्रेकिंग न्यूज येते. आपण जर सीमारेषेच्या बाहेर जेल कलेक्ट करता, अतिशय खराब चेंडू उत्तम प्रहार, एक जशाच तसं उत्तर, खराब चेंडू उत्तम फटका आपण पाहिला. चेंडू सुंदरसा स्लॉक केला, चेंडू मिड विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक स्लॉक फटका आपण पाहिला. षटकार येतोय आणि या षटकाने सांगायचं धावसंख्या 6 देवाने पुढे सकते ती 20. हर्षल यांच्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे प्रेक्षकांना. आपण सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार चेंडू बाहेर जातोय, तो जर कलेक्ट केला तर निश्चितच त्यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्याकडनं जाहीर झालेले. बघा प्रेक्षक, तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आणि फलंदाज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर या व्यासपीठावर मंचावर जयमान सर्व्हिस संघाचे सर्वेसर्वा आणि शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण श्यामजी चौधरी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक सर्वलीय संघाला जाहीर झालेले. विजय स्पोर्ट्स खांडपे या संघाचा संगणक आपण नाणेफेसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चेंडूवर मोठा फटका बघूया, अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. श्रीनाथ एकच मधल्या पडती अतिशय चांगला अष्टपुरुष खेळाडू आहे. श्रीनाथ यांनी अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केलेला आहे. मात्र बाद होण्यापूर्वी राम याच्या बॅट मधून तब्बल 19 धावा आपण पाहिल्या. चौफर फटके पहिला प्रारंभ पाहिलं होतं. उत्कृष्ट कामगिरी राम याची. चला 30 सरकार आपण लगेच क्रॉस करायचा. कबीर जातोय नेक्स्ट फलंदाज. बाद होण्यापूर्वी अतिशय चांगली कामगिरी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली. संगणकाला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी फलंदाजी. तब्बल 16 धावा 19 केले का? तब्बल 19 धावा, त्यामध्ये 2 खणखणीत षटकार आणि 1 चौकार.
राम याच्या बॅट मधून आपण पहिला बाद होतो राम. नेक्स्ट फलंदाज जातो कबीर, आणि कबीर याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. जे मोठं आव्हान आहे या आव्हानाचा उत्तमरित्या पाठलाग करतो सध्या तरी जयमान सरवळी संघ. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पिंपला सन्मान्य नागेश इंद्रपाळ मोत्रेजी यांच्याकडनं अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला एक सुवर्ण संधी आहे. जर आपण या सामन्यावर विजय संपादित करतात त्यांच्याकडनं 555 रुपयाचं एक रोख पारितोषिक तुम्हाला जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळेहर पंचांकडे गाड घेतोय विजेंद्र. स्ट्राईक रोटेट करतोय संजय. चेंडूला सुंदरसा ऑन रेंज अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडू मिडावला जातोय. आउटफील्ड मधून चेंडूला मिसफील्ड केला जातं. दक्ष दोन्ही फलंदाज, आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्यांनी 2 धावा कन्व्हर्ट केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 22. 2 बाद 22. मित्र, या स्पर्धेचं आपण खास वैशिष्ट्य पाहतोय. या स्पर्धेसाठी दिसे पंच आपण पाहतोय. पंच भाऊ पाटील असतील, पंच सुरेश घरत असतील, पंच सुनील म्हात्रे असतील. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून मी स्वतः मोहनजी भोईर, त्याचबरोबर माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. दुसरा फलंदाज, तिसरा फलंदाज या ठिकाणी मला वाटतं बाद होतोय. श्रीनाथ यांना अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला. बाद झाला संजू ना, बाद होतोय संजू. तब्बल 3 चेंडूंचा सामना करतोय संघासाठी, फक्त 3 धावा. नेक्स्ट फलंदाज महेंद्र जातोय. एका संघातील सर्वात महत्वाची बिन्नीची जोडी. आता मात्र जयमान सर्व संघाची विशाल लक्ष आपण पाहिलं होतं. विजयासाठी तब्बल 62 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे, आणि 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय एक आता संघामधली सर्वात महत्वाची बिन्नीची जोडी महेंद्र आणि कबीर. आतापर्यंत दुसऱ्या षटकाला पारुंब्य धावसंख्या ती 22. 22 लॉस ऑफ 3 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. चला वेलकम घ्या खानपे संघाचा संगणक. आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विजय स्पोर्ट्स खानपे आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चेंडूला फोर्स केला, बघूया चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने वर कॅच, आणि ऑन द हॅट्रिक. मला वाटतं झेल घेणारा हॅट्रिक साधतोय. सामना विजयासाठी मित्र तुमचं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फार महत्वाचं, सांघिक कामगिरी फार महत्वाची. ज्याप्रमाणे तुमची गोलंदाजी फलंदाजी असते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. गोलंदाज क्षेत्ररक्षणाची साथ हवी असते. ज्याप्रमाणे महेश ठाकरे नेहमीच म्हणत असतात भजनाला साथ असते ती ताड चिपळ्यांची, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. आणि अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण करू आतापर्यंत ज्याच्या माध्यमात आपण पाहतोय श्रीनाथ तब्बल 3रा झेल कलेक्ट करतो. बल जज कॅच, आणि विजेंद्र मात्र आता ऑन द हॅट्रिक साधतो का बघूया. आणि हॅट्रिक साठी सन्मानित पद्माकरजी चौधरी यांच्याकडनं 1111 रुपयाचं रोख पारितोषिक पहिल्या सामन्यासाठी जाहीर झालेलं आहे. उद्घाटन सामना 2 संघांमधून पाहतोय, आणि त्या सामन्यामधून कुठले फलंदाज किंवा गोलंदाज यांना जर हॅट्रिक साधली तर त्या हॅट्रिक साठी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष पद्माकर चौधरी यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर आहे. आणि बघूया मानकरी ठरतोय का विजेंद्र. आता मात्र निश्चितच थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाईची खून करतोय. अमांतर धाव, या अमांतर धावेने सरवली संघाची धावसंख्या होती ती 23. 33 लॉस ऑफ 4 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आता मात्र हॅट्रिक म्हणता येणार नाही. या निश्चित अतिशय चांगला चेंडू, फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न, अतिशय लेन लाईनचा चेंडू, लाईन पासून थोडासा विभक्त फलंदाज, मिडल ऑफ बॅट चेंडू घेता येत नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 23. चला पुढील दोन्ही संघ विजय स्पोर्ट्स विपक्ष श्री बेताल कोपर. आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे, आणि दोन्ही संघांना विनंती आहे आपण आपली लिगली नोंदणी करायची आहे.
श्री बेताल कोपारा संघ या ठिकाणी दाखल झालेल्या संघाची लिगल नोंदणी झालेली आहे. चला प्रतिस्पर्धी संघ आपण लगेच नाणी पिसाड्याचा प्लीज बिजू जितूचे वेलकमी घ्या प्लीज. स्पर्धेचा मित्रांचा पहिला दिवस आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय. अंदाप खेळण्याचा प्रयत्न आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज समाज संतोष आणि याच दरम्यान मित्र युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची मजा घेतात. वेलकम विजय स्पोर्ट खानपे हा संघ या ठिकाणी दाखल होतो. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका फसतोय. अप्रतिम झेल आउटफील्ड मधून. जहीन कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय. बड़ी मछली यहाँ पर जाल में फंसते हुए. बिग विकेट. बड़ी मछली यहाँ पर जाल में फंसते हुए. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडूला फोर्स केलं. चेंडू मिडॉनला जातोय. आउटफील्ड मधून आपण पाहिलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. आज निश्चितच क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल ती अष्टविनायक ठाकूर संघाची. अप्रतिम. नेक्स्ट फलंदाज जग्गू जातोय. एक विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी अतिशय माहिर आहे आणि त्याच फटक्यांची आवश्यकता आहे सरवली या संघाला. बघूया जग्गू याच्या बॅट मधून कशा प्रकारचे फटके निघतात. त्याला उत्तम साथ भेटते जितू याची. जितू आतापर्यंत 2 चेंडूचा सामना करतो. 3 धावा संघासाठी अर्जित करतो. गोलंदाज सज्ज होतोय संतोष. सुंदर फेक. अतिशय प्रतिम चेंडू जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारचा फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मित्र फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न होता. अंधेरे में तीर चलाने के माफिक. डिफेन्सिव्ह फटका. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू ऑन साइडला जातो. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. हॅलो. पुन्हा एकदा सुंदर फेक. अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहतोय. मित्र खरंच अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी जे आपण पाहिली तिसऱ्या षटकामध्ये संतोष. आणि युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक वर्ग आमचे या स्पर्धेची मजा घेतात. या स्पर्धेचं अपडेट पाहताय. त्यामध्ये आमचे भिवंडीचे नामांकित समालोचक मेरी आवाज मेरी पहचान ज्यांचा लोगो आहे आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन जी समालोचक संघटनेचे सन्माननीय सचिव आहेत. भिनारगावचे सुपुत्र आहेत आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच ज्यांनी एक संघ जाहीर केलेला आहे. कसले आहे संदेश वखारे यांच्याकडे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद संदेश. सध्या युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसली स्पर्धा पाहता. भिवंडीचा एक बुलंद आवाज आहे. मेरी आवाज मेरी पहचान आहे. आणि मित्रांनो लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांच्याकडनं तब्बल 50 लोकांचं ज्यांनी ओपिनियन घेतलं असा भिवंडीचा एक उत्कृष्ट समालोचक संदेश वखारे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतो. धन्यवाद संदेश.
अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. उत्तम फटका आपण पाहिला, चेंडू सुंदरसं स्वीप केलं होतं, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला होता. 2 धावा 29. हॅलो. अतिशय अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू फेक आपण पाहिली होती. हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीये. निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या स्थिर आहे. जितू हा एक संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज आहे. तालुका क्रिकेट मधून आपण रेग्युलर ग्रामीण मधून ज्याला कित्येक वर्ष पाहिलं, जितून एक उत्कृष्ट खेळाडू आहे सर्व संघाचा. मात्र नुकतंच त्याचं डेब्यू झालेले, पदार्पण झालेले 40+ स्पर्धेमध्ये. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला तर पुढे मारण्याचा प्रयत्न, एक फसवा चेंडू आपण पाहिलं, चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहिलं होतं, लेग बाईटचा इशारा. आणि याच बरोबर मात्र या स्पर्धेतनं सर्व्हिस संघ बाद होतोय. उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली होती सकाळच्या सत्रामध्ये. अष्टविनायक ठाकूरपडा सकाळच्या सत्रामधून पहिला सामना आपण पाहिला होता. पहिल्या सामन्यासाठी आमचे अतिथी मुख्य गेस्ट आजचे हर्षलजी पाटील यांच्याकडनं एक पॅकेज जाहीर झालं होतं 500 रुपयाचं. जो संघ जिंकेल त्या संघासाठी 500 रुपयाचं पॅकेज जाहीर झालं होतं. 500 रुपयाचं ते आपण घेऊ.